हॅलो फ्रेंड, वेलकम स्टुडंट. आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे आणि त्याच्यामधला आपण पॉईंट इथं बघत आहोत. नेक्स्ट आपला पॉईंट बघायचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण बायोट-सॅवर्ट्स लॉ ऑब्झर्व केला आणि त्या बायोट-सॅवर्ट्स लॉच्या मदतीने मॅग्नेटिक इंडक्शन थ्रू ए स्ट्रेट कंडक्टर ॲट ए सर्टन पॉईंट हे आपण फाइंड आउट केलेले आहे. त्याचं डेरिव्हेशन आपण फाइंड आउट केलेलं आहे. इनफायनाइटली लॉंग स्ट्रेट कंडक्टर असेल तर त्याच्या थ्रू मॅग्नेटिक इंडक्शन ॲट दी सर्टन पॉईंट कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्याच्यासाठीचा आपण फॉर्म्युला लास्ट लेक्चरमध्ये फाइंड आउट केला आहे. तर तोच आपल्याला इथं आजच्या टॉपिकमध्ये अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर आपण जो मॅग्नेटिक फोर्स ही जी कॉन्सेप्ट पाहिलेली आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये इथं यूज करायचं आहे. दोघांचं कंबाईन आपण इथं ॲप्लिकेशन बघणार आहेत. मॅग्नेटिक फोर्स अँड बायोट-सॅवर्ट्स लॉ या दोघांचं आपल्याला इथं कंबाईन ॲप्लिकेशन बघायचं आहे. टॉपिकचं आपलं टायटल आहे पहा, टुडे वी ऑब्झर्व दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरलल वायर्स. पॅरलल वायर्स आपण जर घेतलेले आहेत तर त्या पॅरलल वायर थ्रू फ्लो होणारा जो करंट आहे त्याच्या थ्रू मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल आणि हे मॅग्नेटिक फील्ड जे बिकॉज दिस टू wires are placed near to each other, so magnetic field is applied to the nearer or neighborer conductor and we observe the force on the each conductor. प्रत्येक कंडक्टरवरती आपल्याला फोर्स ऑब्झर्व होणार आहे. मग हा फोर्स आपल्याला इथं फाइंड आउट करायचा आहे, त्याचं आपल्याला इथं डेरिव्हेशन पाहायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर आपण जाऊया पुढे. हिअर वी हॅव दी टू कंडक्टर, फर्स्ट अँड सेकंड कंडक्टर. बोथ हॅव दी infinite length or both have the certain length L. L length आहे. दोन्ही कंडक्टरची लेंथ किती आहे? कॅपिटल L एवढी लेंथ आहे. सेम लेंथ असणारे हे दोन्ही कंडक्टर आहेत. दोघांमधून करंट I पास होतोय. ओके, फर्स्ट कंडक्टरमधून I1 करंट पास होतोय आणि सेकंड कंडक्टरमधून I2 एवढा करंट पास होतोय. बट डायरेक्शन ऑफ द करंट इज सेम इन बोथ कंडक्टर. दोन्ही कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटचं डायरेक्शन हे सारखं आहे. लेंथ ही सारखी आहे. ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ करंट हे वेगळं असू शकतं. फर्स्टमध्ये I1 आहे तर सेकंडमध्ये I2 आहे. ठीक आहे. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, व्हॅन करंट फ्लोज थ्रू दी कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड दॅट कंडक्टर. तर मग आपण फर्स्ट कंडक्टरच्या बाबतीत इथे लक्षात घेऊया. हा तुमचा फर्स्ट कंडक्टर आहे. या फर्स्ट कंडक्टरमधून या डायरेक्शनमध्ये करंट पास होतोय. या म्हणजे काय होणार आहे? इफ दी करंट फ्लोज थ्रू दी कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड अराउंड दॅट कंडक्टर. त्या कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे आपण सिंगल कंडक्टर घेतला, फॉर एक्झाम्पल हा तुमचा कंडक्टर आहे, हा सिंगल कंडक्टर, याच्यामधून करंट पास होतो. ओके, तर मग करंट पास होत असेल या कंडक्टरमधून तर याच्या अराउंड याचं जे सराउंडिंग स्पेस आहे याच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. मग हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे या कंडक्टरच्या अराउंड प्रोड्यूस झालेलं हे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला B1 या सिम्बॉलने इथं मी रिप्रेझेंट केलेलं आहे. या B1 मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आपण इथं फाइंड आउट करू शकतो बाय युझिंग राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलचा इथं यूज केला तर मॅग्नेटिक फील्ड अराउंड दी फर्स्ट कंडक्टर B1 जे प्रोड्यूस होणार आहे ते आपण इथं फाइंड आउट करू शकतो. आणि द डायरेक्शन ऑफ दी मॅग्नेटिक फील्ड अराउंड दी फर्स्ट कंडक्टर इज वर्टिकली डाऊनवर्ड. हे कसं असणार आहे? वर्टिकली डाऊनवर्ड असणार आहे. म्हणजेच हे परपॅन्डिक्युलर टू दी पेपर. थोडक्यात या डायग्रामच्या बाबतीत आपण लक्षात घेतलं तर परपॅन्डिक्युलर टू दिस प्लेन अँड डायरेक्टेड इनवर्ड टू दी प्लेन. या प्लेनला इनवर्ड असणारे हे पहा इथं मी सिम्बॉल इथं रिप्रेझेंट केलेलं आहे, सर्कल आणि क्रॉस. याचा अर्थ काय? तर ते पेनिट्रेटेड इनसाइड दी प्लेन. ओके, तर हा अशा पद्धतीने तुम्हाला B1 ऑब्झर्व होईल की जो फर्स्ट कंडक्टरमधून I1 एवढा करंट पास झाल्यामुळे प्रोड्यूस झालेला आहे. ओके, मग याचा फॉर्म्युला कसा असेल? तर आधीचा आपण पॉईंट पाहिला, मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू ए इनफायनाइटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. तर त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला. तर या करंट कॅरिंग कंडक्टर थ्रू जे B1 मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ते किती असेल? B1 इक्वल टू μ0 I1 अपॉन 2πd. ठीक आहे. कारण मॅग्नेटिक इंडक्शन आपण कोणत्या डिस्टन्सला बघतोय? D एवढ्या डिस्टन्सला आपण ऑब्झर्व करतोय.
ठीक आहे. आणि हे मॅग्नेटिक इंडक्शन कशामुळे प्रोड्यूस झालं? ड्यू टू दी फ्लो ऑफ करंट I1 करंट फ्लो झाल्यामुळे B1 प्रोड्यूस झालेलं आहे. त्यामुळे फॉर्म्युला तुम्हाला असेल B1 इक्वल टू म्यू 0 I1 अपॉन 2πd. आता हा जो फर्स्ट कंडक्टर आहे, या फर्स्ट कंडक्टर थ्रू ऑब्झर्व करत असताना मॅग्नेटिक इंडक्शन B1 हे इनवर्ड डायरेक्शनमध्ये, मग ते रोटेट होऊन इकडे ज्यावेळेस सेकंड कंडक्टरकडे येईल त्यावेळेस ते काय होणार आहे? इकडून बाहेरच्या डायरेक्शनमध्ये असणार आहे. म्हणजे इथून आतमध्ये जात आहे तर इथून येताना कसं असेल? बाहेर असणार आहे. म्हणजेच हे B1 ज्यावेळेस सेकंड कंडक्टरवरती अप्लाय होईल, B1 हे सेकंड कंडक्टरवरती अप्लाय होत असताना ते कसं असेल? डायरेक्टेड आउटवर्ड्स. सो इथं मी तुम्हाला सिम्बॉलिकली इथं दाखवलेलं आहे. B1 हे कसं असेल? या कंडक्टरवरती सेकंड कंडक्टरवरती अप्लाय होत असताना B1चं डायरेक्शन डायरेक्टेड आउटवर्ड असेल आणि इथं जे प्रोड्यूस होईल त्याचं डायरेक्शन कसं असेल? डायरेक्टेड इनवर्ड असणार आहे. ठीक आहे. आणि मग ते अप्लाय इकडे होणार. सो दिस B1 इज ॲक्ट ॲज ए एक्सटर्नल फील्ड फॉर दिस सेकंड कंडक्टर. सेकंड कंडक्टरसाठी B1 हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड सारखं ॲक्ट होणार आहे. अँड दॅट B1 इज परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू दी सेकंड कंडक्टर. ठीक आहे. हे B1 काय असेल? तर B1 हे सेकंड कंडक्टर मधून फ्लो होणाऱ्या करंट I2 ला एक्झॅक्ट परपेंडिक्युलर असणार आहे. मग आपल्याला इथं काय लक्षात येईल? तर हा सेकंड कंडक्टर विच कॅरीज दी करंट I2, दिस I2 and the external field B1 is perpendicular to each other, means we observe the force on the second conductor. सेकंड कंडक्टरवरती आपल्याला इथं फोर्स ऑब्झर्व होईल. मग हा सेकंड कंडक्टरवरचा फोर्स हा कोणामुळे प्रोड्यूस झाला? ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय दी फर्स्ट कंडक्टर. पहिल्या कंडक्टर थ्रू प्रोड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फील्डमुळे सेकंड कंडक्टरवरती फोर्स ऑब्झर्व होणार आहे. आणि मग तो फोर्स असेल F21 इक्वल टू B1 I2 L. ठीक आहे. एक्सटर्नल फील्ड काय आहे? तर B1 आहे. कोणावरती? सेकंड कंडक्टरवरती. सो फोर्स ऑन दी सेकंड कंडक्टर ड्यू टू फर्स्ट कंडक्टर इज इक्विव्हॅलंट टू B1 I2 L. असा तुम्हाला इथं फॉर्म्युला मिळेल. आणि B1 आपण फॉर्म्युला फाइंड आउट केलेला आहे. B1 काय? म्यू 0 I1 अपॉन 2πd. सो वी सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन दी फोर्स फॉर्म्युला फोर्स. सो F21 इक्वल टू म्यू 0 I1 I2 L divided by 2πd. Here d is the separation between the two conductors. Capital L is the length of the conductor. I1 is the current flows through the first conductor and I2 is the current flows through the second conductor. Okay? तर आपल्याला फोर्स ऑन दी सेकंड कंडक्टर ड्यू टू फर्स्ट कंडक्टर इथं फाइंड आउट झाला. F21 इक्वल टू म्यू 0 I1 I2 L अपॉन 2πd. असा तुम्हाला हा फॉर्म्युला फर्स्ट फॉर्म्युला इथं मिळालेला आहे. नाही, आता आपल्याकडे फक्त एवढाच कंडक्टर आहे, त्यामधूनच करंट फ्लो होते असं नाही आहे ना. तर आपल्याकडे सेकंड कंडक्टर सुद्धा आहे ज्याच्यामधून I2 एवढा करंट फ्लो होतोय. मग ड्यू टू दी करंट I2 वी ऑब्झर्व दी मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस्ड अराउंड दी सेकंड कंडक्टर. असो सेकंड कंडक्टर मधून सुद्धा करंट फ्लो होतोय. त्यामुळे सेकंड कंडक्टरच्या अराउंड सुद्धा सेकंड कंडक्टरच्या अराउंड सुद्धा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ड्यू टू दी करंट I2. ठीक आहे. मग हा जो सेकंड कंडक्टर आहे त्यामधून करंट I2 पास झाल्यामुळे B2 मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल, की जे B2 मॅग्नेटिक फील्ड हे फर्स्ट कंडक्टरसाठी एक्सटर्नल फील्ड असणार आहे. ठीक आहे. मग हे जे B2 मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दी फ्लो ऑफ करंट I2 थ्रू दी सेकंड कंडक्टर प्रोड्यूस होईल, त्याचंही डायरेक्शन आपण युजिंग दी राईट हँड थंब रूल फाइंड आउट करू शकतो. आणि बाय युजिंग दी राईट हँड थंब रूल वी ऑब्झर्व द डायरेक्शन ऑफ B2 इज व्हर्टिकली अपवर्ड. म्हणजे इथं या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड कसं असणार आहे? डायरेक्टेड आउटवर्ड. आणि हे मग डायरेक्टेड आउटवर्ड गोल फिरून याच्यावरती अप्लाय होताना कसं असेल? डायरेक्टेड
इनवर्ड. ठीक आहे, कसं असेल डायरेक्टेड इनवर्ड असणार आहे. इथं जे प्रोड्यूस होईल याच्या अराउंड ते कसं असेल अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल डायरेक्टेड आउटवर्ड असेल. आणि हे गोल फिरून या फर्स्ट कंडक्टरवरती ज्यावेळी ते अप्लाय होईल ते कसं ट्रॅव्हल होत असणार डायरेक्टेड इनवर्ड ट्रॅव्हल होत असणार आहे. सो हिअर ड्यू टू दिस सेकंड कंडक्टर we observe the magnetic induction B2 is produced, which is act as a external field for the first conductor. हे B2 फर्स्ट कंडक्टर साठी एक्सटर्नल फील्ड म्हणून अप्लाय होईल. फर्स्ट कंडक्टर मधून I1 करंट पास होतोय आणि B2 हे एक्सटर्नल फील्ड त्या करंट कंडक्टर वरती अप्लाय झाल्यामुळे फर्स्ट कंडक्टर वरती सुद्धा आपल्याला फोर्स ऑब्झर्व होईल. मग B2 जो आहे तो B2 आपल्याला फाइंड आउट करता येईल आणि फर्स्ट कंडक्टरवरती जो फोर्स असेल तोही आपल्याला इथं ऑब्झर्व करता येईल. बघा B2 अराउंड दी सेकंड कंडक्टर ऑब्झर्व होईल. B2 इक्वल टू μ0 I2 अपॉन 2 पाय D. B2 कशामुळे प्रोड्यूस झाला ड्यू टू दी करंट I2 फ्लोज थ्रू दी सेकंड कंडक्टर. दिस B2 इज अप्लाइड टू दी फर्स्ट कंडक्टर. B2 कुणाला अप्लाय झाला फर्स्ट कंडक्टरला अप्लाय झालेला आहे की त्याच्यामधून I1 करंट पास होतोय. सो फोर्स ऑन दी फर्स्ट कंडक्टर इज F12. फोर्स ऑन फर्स्ट कंडक्टर ड्यू टू सेकंड कंडक्टर इज इक्विव्हॅलंट टू B2 इंटू I1 इंटू L. कारण फर्स्ट कंडक्टर मधून करंट I1 पास होतो. ओके, मग या B2 ची व्हॅल्यू आहे आपल्याला ती B2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर फॉर्म्युला मिळेल F12 इक्वल टू μ0 I1 I2 इंटू L डिवाइड बाय 2 पाय D असा फॉर्म्युला इथं प्रोड्यूस झालेला असणार आहे. ठीक आहे, येथे इथपर्यंत लक्षात. आता बघा हे जे फोर्स आता तुम्हाला दोन्ही कंडक्टरवरती अप्लाय होणारे फोर्स इथं बघितलेला आहे F21 and F12. ठीक आहे, फोर्स ऑन सेकंड कंडक्टर ड्यू टू फर्स्ट कंडक्टर अँड फोर्स ऑन फर्स्ट कंडक्टर ड्यू टू सेकंड कंडक्टर असे दोन्ही फोर्सेस ऑब्झर्व झाले. मग ह्या फोर्सचं डायरेक्शन काय असेल F21चं किंवा F12चं डायरेक्शन हे आपण कसं डिसाईड करणार. तर द डायरेक्शन ऑफ फोर्स इज डिसाइडेड बाय युजिंग द फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ठीक आहे, आता इथे पहा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, करंटचं डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, तर फोर्सचं डायरेक्शन आपण फाइंड आउट करू शकतो. फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल काय सांगतो दिस फोर फिंगर रिप्रेझेंट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, central finger represent the direction of current, then the perpendicular thumb denotes the direction of force. तर मग आपण हाच रूल इथं अप्लाय करणार. पहा मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन कसं इनवर्ड आणि हा मॅग्नेटिक फील्ड कसा जातो इनवर्ड आणि हा तुमचा आहे करंट फ्लोज थ्रू दी कॉईल. हे डायरेक्शन आहे करंटचं. ठीक आहे, हे डायरेक्शन तुमचं करंटचं आहे, हे आतमध्ये जाणार आहे मॅग्नेटिक फील्डचं आहे. तर मग हा फोर्स आहे थंब रिप्रेझेंट दी फोर्स कुठं आहे तर F12 हा टुवर्ड्स दी सेकंड कंडक्टर अप्लाय होणार. ठीक आहे, F12 हा कुठे अप्लाय होणार टुवर्ड्स सेकंड कंडक्टर. तसंच आपण या सेकंड कंडक्टर वरती अप्लाय होणारा जो फोर्स आहे त्याचंही डायरेक्शन आपण फाइंड आउट करू शकतो. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे कसं हा करंटचं डायरेक्शन. ठीक आहे, हे करंटचं डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड हे या डायरेक्शनमध्ये आउटवर्ड डायरेक्शन आणि हा थंब आहे हा कुठे अपवर्ड कुणाच्या डायरेक्शनमध्ये टुवर्ड्स दी फर्स्ट कंडक्टर आहे. म्हणजेच तुमचा फोर्स हा टुवर्ड्स दी फर्स्ट कंडक्टर असणार आहे बाय युजिंग दी फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. F21 is directed towards the first conductor and F12 is directed towards the second conductor. मग याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन काय मिळेल जे फोर्सेस ऑन दी both conductor which placed near to each other, the force when the direction of current is same. दोघांमधून फ्लो होणारा करंटचं डायरेक्शन कसं आहे तर सारखं आहे ना. सो when the direction of current flows through the
both conductor, parallel conductor is same, then the force between them is attractive. त्यांच्यामध्ये जो फोर्स ऑब्झर्व होईल तो कसा असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. हा फोर्स याकडे आहे आणि हा इकडे आहे, म्हणजे कसे असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. या दोघांमध्ये जो फोर्स प्रोड्यूस झालेला असेल तो असणार अट्रॅक्टिव्ह फोर्स. मग याच्याच आपण सेम याच्या अपोजिट डायरेक्शन जर आपण करंटचं घेतलं, एका कंडक्टरमधून या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतं, सेकंड कंडक्टरमध्ये एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होतोय, तर सेम वेने आपल्याला फोर्स ऑन इच कंडक्टर फाइंड आउट करता येणार. आणि बाय युझिंग फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आपल्याला डायरेक्शन ऑफ फोर्स इथं डिसाईड करता येणार आहे. ओके, मग व्हॅन द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोज थ्रू दी कंडक्टर इज अपोजिट, म्हणजे आपण असं लक्षात घेतलं या कंडक्टरमधून करंट I1 अशा फ्लो होतो आणि सेकंड कंडक्टर घेतला, करंट फ्लोज थ्रू द सेकंड कंडक्टर इज इन अपोजिट डायरेक्शन. तर मग तुम्हाला फोर्स हा असा ऑब्झर्व होईल. F12 हा या डायरेक्शनमध्ये असेल, F21 हा या डायरेक्शनमध्ये असणार, म्हणजे या दोन्ही कंडक्टरमध्ये अपोजिशन प्रोड्यूस होईल. म्हणजे ज्यावेळेस करंट फ्लोज थ्रू दी कंडक्टर्स are in same direction, then force between them is attractive force, and the direction of current is in opposite direction, then the force between them is repulsive force. ठीक आहे, यांच्यामधला फोर्स कसा असणार आहे, रिपल्सिव्ह. या केसमध्ये फोर्स हा अट्रॅक्टिव्ह असणार आहे. करंटचं डायरेक्शन सारखं फोर्स हा अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. ठीक आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग parallel wires किंवा when direction of current is same, and opposing force केव्हा असेल, when direction of force is opposite. ठीक आहे, मग याच्यावरूनच जसं आता इथं आपण F21 आणि F12 फाइंड आउट केलं, तर दोन्ही फॉर्म्युले तुम्ही जरा ऑब्झर्व केले तर तुमच्या बघा लक्षात येईल, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज सेम. मॅग्निट्यूड कसं आहे, सारखं आहे. ओके, सो वी कन्क्लूड दॅट F21 is equivalent to F12. कन्क्लुजन काय म्हणाले, F21 इक्वल टू F12 असं तुम्हाला इथं कन्क्लुजन भेटलेले. मॅग्निट्यूड इज सेम, मॅग्निट्यूड कसं असणार आहे, सारखं असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला फोर्स पर युनिट लेंथ फाइंड आउट करता येईल. फोर्स पर युनिट लेंथ कसा फाइंड आउट करता येणार आहे, जो F12 किंवा F21 असेल, दोन्ही सारखे आपण F ने रिप्रेझेंट केलं, तर F इक्वल टू काय असेल, म्यू 0 F इक्वल टू म्यू 0 I1 I2 L अपॉन 2πd असा तुम्हाला फॉर्म्युला भेटेल. ओके, फोर्स पर युनिट लेंथ फाइंड आउट करायचं, लेंथ इकडे शिफ्ट केली तर सो फोर्स पर युनिट लेंथ होईल. सो फॉर्म्युला इज F अपॉन L मीन्स फोर्स पर युनिट लेंथ इक्वल टू म्यू 0 I1 I2 डिवाइड बाय 2πd असा तुम्हाला इथं फॉर्म्युला प्रोड्यूस होणार आहे. सो हियर वी ऑब्झर्व द फोर्स पर युनिट लेंथ ऑल्सो. आपल्याला हा फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला सुद्धा इथं ऑब्झर्व झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथं फोर्स ऑन दी पॅरलल करंट कॅरिंग वायर ऑब्झर्व केलेला आहे. ठीक आहे, तर मग आपण या पॉईंटपर्यंत इथं थांबूयात. फोर्स ऑन दी फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू लॉंग पॅरलल वायर. तुमच्या लक्षात आलं असेल अट्रॅक्टिव्ह फोर्स केव्हा असेल आणि रिपल्सिव्ह फोर्स केव्हा असणार आहे. तर मग आपण या पॉईंटपर्यंत इथे थांबूयात. ओके स्टुडंट.